लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आता आक्रमक झाला आहे। लातूर जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या सरकारच्या 54 हमीभाव खरेदी केंद्राची सोयाबीनचं माप जे आहे ते आता पूर्णपणे बंद झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावरती संपूर्ण माल घेऊन जातानाचं हे चित्र आहे। लातूर जिल्ह्यातील शेतकरी आता आपलं सोयाबीनचं माप होत नसल्याने ही संपूर्ण सोयाबीनच्या गाड्या ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा मोर्चा शेतकऱ्यांचा निघालेला आहे। शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राची तारीख वाढवून द्यावी आणि आमच्या सोयाबीनचं माफ करून घ्यावं अशा प्रकारची मागणी आहे। शेतकरी आपल्या सोबत आहेत। मला सांगा काय मागणी आहे, कशासाठी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर घेऊन जाताय? अचानक आज सकाळी 8 वाजता सोयाबीन खरेदी केंद्र बंद पडले। त्यातले 54 खरेदी केंद्र बंद पडले। गेल्या 10 दिवसापासून हे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी या खरेदी केंद्रावर येऊन उभा आहेत, तरी शेतकऱ्यांचा माल घेतला जात नाही, त्यांना पैसे दिले जात नाहीत। अचानक सांगितलं जातं की खरेदी केंद्र बंद आहेत, परंतु जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव जो तुम्ही जाहीर केलेला हमी भाव त्या भावाप्रमाणे जर तुम्ही विकत घेत नसताल, आज 5 लाख टनाची तुमची काहीतरी मर्यादा होती, त्यापैकी फक्त 2,40,000 टन हे आतापर्यंत तुम्ही जमा केले, बाकीचं 3,40,000च्या आसपास काहीतरी सोयाबीन राहिलेलं आहे। एवढं तुम्ही जर शेतकऱ्यांच्या बाबतीत गांभीर्यानं घेत नसाल, सरकारला कशात वेळ आहे? शेतकरी मरतोय, एकदा आम्ही लढायचं फक्त शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या म्हणून, तुम्ही भावही जाहीर करत नाही, आम्ही भाव करतात तुटपुंज, पण तो केला तर त्याही भावानं तुम्ही विकत घेत नाही। म्हणजे शेतकरी जगायचं का मरायची ही परिस्थिती आज शेतकऱ्यावरून उभा राहिलेली आहे। म्हणून आज हा मोर्चा जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे सोयाबीन आम्ही घेऊन चाललेलो सोयाबीन कलेक्टरच्या आवारातून आम्ही माघारी घेऊन येणार। जोपर्यंत शेतकऱ्यांचं सोयाबीन हमी भावाने खरेदी होणार नाही तोपर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उठणार नाही अशा प्रकारची भूमिका देखील आता या शेतकऱ्यांनी घेतली। त्यामुळे बघावं लागेल शासन सरकार नेमकं काय भूमिका काय मार्ग काढतं आणि या शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करतं का नाही ते। संदीप भोसले, सामची न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।